त्या गोष्टीचं समजा आता एखाद्यानं दुकान टाकलंय की बाबा ह्या दुकानात भरभराटी यावं की माझा लेकरू शिकून मोठं व्हावं. म्हणजे कुठलंही चांगलं काम करताना चांगलं- आपण देवाला पुजतो. आपण पुजतो. हो. मग हे पूजत असताना आपण कुण्या देवाला पुजतो हे कोणाला माहित नाही. नाही, पण आपण लहानपणापासून बघत आलोय गणपतीला आपण पुजतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा देव समजू शकतो. किंवा विद्येचं म्हटलं की सरस्वती देवी आली, किंवा शक्तीचा देव म्हणाला की हनुमान आले. म्हणजे परमात्मा. बरोबर आहे ना. ज्या वेळेस एखाद्या अज्ञानी माणसानं, आता उदाहरणार्थ बघा, आपण सहज जर निघालो, आपण एखाद्या अंबाबाईच्या मंदिराला जातो. चला आता अंबाबाईचं मंदिर आलंय, चला तिथे एखादी जर फोटो तुम्हाला जर ऍक्टिव्ह दिसली तर ते फोटो घेऊन येतो. हो. ते नेऊन तिथे देवाऱ्याला मांडतो. परत आपण जर कुठे गेलो तर खंडोबा आडवा आहे, तिथं घोड्यावर दिसलेली फोटो ऍक्टिव्ह दिसते, ती पण आणून तिथं मांडतो. देवघरामध्ये. देवघरामध्ये आपण मांडतो. पण मला सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 25 देव आहेत. हो. बरोबर. 25 देव आहेत. मग तुमच्या संसारात तुम्हाला साथ देणारा देव, तुमच्या संसारात भरभराटी देणारा देव कोणचा? नाही, या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते संतांनी शोधायचा प्रयत्न केलाच आहे. त्या संदर्भातच आपण इथे आज जरा विषय काढलाय. नक्कीच उत्तर ऐकायला आवडेल सर मला. तर काय होईल, आपण जे हे अज्ञानपणानं जी काही गोळा केलेली जी सामुग्री आहे, मग ती किती करावं आणि ती कुणाला आणून ठेवावं हे अजून कुणाला माहिती आहे? तुमची कुलदेवी कोणती होती? म्हणजे घरामध्ये देवस्थान सगळे वगैरे जी आहेत ते? नाही, हे आमचा कुलदेवी तसं जर म्हणायला गेलं तर आमचे वडील सांगतात की खंडोबा होता. आमची आई सांगायची बरामपूरचा महाराज आहे. आमचे मोठा भाऊ सांगायचा आमच्या गावाच्या शेजारी एक चिंचोली म्हणून गाव आहे, तिथे एक मथुरापुरी महाराज आहे, ते महाराज सांगायचा. आम्ही सगळ्या कुलदेव आजपर्यंत आपण हिंदू धर्मात असल्यामुळं आपण सगळ्या पूजा केल्या, सगळ्या अर्चा केल्या, सगळं काय करून बघितलं. पण खरा भगवान कोण आहे आणि ती खऱ्या भगवानाला भेटायचा रस्ता कुठं आहे हे आजपर्यंत आमच्या बापाला कळालं नाही ना आमच्या बापाच्या बापाला कळालं नाही. बरोबर आहे. ती कळालं नसल्यामुळं काय झालं, हे सगळे अधुरे राहिले. आम्ही शिकून येडे, ते न शिकून येडे, असे आतापर्यंत जे काय आपलं जे काय मागून धरून पुढेपर्यंत आले. आणि आता जे काय वर्तमानमध्ये जे काय रामपाल महाराजांनी हे जे काय ज्ञान दिलं किंवा ज्ञान देत आहेत, ह्या लोकांना मागच्या बापदाद्यापासून आलेली जी काय परंपरा आहे, त्यांनी जे आलेली जी काय जे मागून धरून जे करत आले ते आता सोडायला तयार नाही. आणि हे माहिती करून देण्याचा जो प्रयत्न चालू आहे ते सध्या वर्तमानमध्ये रामपाल महाराज करतात. त्यांच्या ज्ञानाला ज्या वेळेस आम्ही त्यांचं 1000 सत्संग ज्या वेळेस आम्ही ऐकलो, एक महिनाभरात रात्रंदिवस 24 तास जेवायचं. मी कमीत कमी बघा पहिल्या दिवशी तर 16 तास जेवलो नाही. 16 तासानंतर मी जेवण केलं. ते बी आमच्या बायकोनी कितीतरी म्हणल्या, जेवण तर बघा, जेवण करून तर बघा, जेवण करून तर बघा. एक मोबाईल माझा गरम होऊन फुटला, बॅटरी खराब झाली. अशा गोष्टी करत असताना माणसाला एखादी गोष्ट आवडली. आता काय झालं, माझं आवडणं साहजिक होतं, कारण आम्हाला ज्ञान हे काय माहित नव्हतं. गुरु कसला राहतो माहित नव्हता, गुरु कशा बरा खावा हे पण माहित नव्हतं. मग तुमच्या त्या 10 मिनिटाच्या नंतर त्यांचा परत कॉल आला का? मग परत त्याने मला 10 मिनिटानंतर कॉल आला की तुम्ही मग घेऊ शकता का गुरु दीक्षा? हो, घेऊ शकतो. किती लोक आहात? तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार आहे. तो हादरला, अरे एकच वेळेस तुमच्या घरातले 5 लोक? ते म्हणलं लगेच हो, 5 मिनिटात आम्ही तुम्हाला गुरु दीक्षा देतो. एक काम करा म्हणला, 5 हे घ्या म्हणला, गिलास घ्या म्हणला, छोटेसे 5 गिलास घ्या. त्या 5 गिलासामध्ये साधारण 1-2 घोट पाणी घ्या आणि त्याच्यासोबत मिश्री म्हणजे साखर घ्या. आणि ज्या वेळेस
आम्ही तुम्हाला मंत्र देतो आणि मंत्र दिल्यानंतर ते तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक सेपरेट घ्या आणि ते घेतल्यानंतर पहिलं पाणी प्या, मागून साखर खा. आपलं सॉरी मग पाणी साहेब, त्यांनी नामदीक्षा देण्यासाठी तयार झाले असतील तर तुम्हाला